मी गिरीजा प्रवीण कुमार कोंडे देशमुख, कलाविष्कार आर्ट अकॅडमीची संचालिका आणि कोंडे देशमुख घराण्याची मुलगी. यंदाच आपलं हे 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करत पहिल्यांदा आपल्या समोर स्वराज्या समोर एक इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजांबरोबर जे स्वराज्याचे शिलेदार होते त्या धर्मवीर सर्व शिलेदारांच्या पत्नी आणि गुप्तहेर वीरांगना म्हणजे पडद्या आड त्या स्त्रियांनी आपल्याला स्वराज्य मिळवण्यासाठी मदत केलेली असेल अशा सर्व महिलांना पहिल्यांदा आम्ही स्वराज्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघितलं असाल तर आपल्या रथामध्ये यावेळेस पहिल्यांदा जिजाऊ महासाहेबांच्या सासूबाई आणि शिवाजी महाराजांच्या आजी उमाबाई मालोजी राजे भोसले यांचाही समावेश आहे. आणि कोंडे देशमुख घराण्याची मुलगी म्हणून म्हणजे इथे अशी घराणी आहेत, कंकांचं आहे, बांधल देशमुख आहे, निंबाळकर आहे, त्याच्यानंतर दुधाऊ धाराऊ गाडे आहेत, त्यांनी संभाजी महाराजांना आपले दूध देऊन जीवनदान दिले होते. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांचा आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी समान आपण मान देतो. माझी अशी इच्छा आहे की आपल्या या घराण्याला जतन करून स्त्रियांनी आपल्या घराण्याचं नाव वरती आणावं. या प्रत्येक घराण्यांना मला मेसेज द्यायचा आहे की आपल्या घराण्यातल्या या त्यांनी स्वराज्य स्थापना केली या भारत मातेलाही वंदन करून मी सांगते त्या घराण्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करा. त्या प्रत्येक स्त्रीला हा अधिकार आहे की आपल्या घराण्यावर वर्षावर कशा पद्धतीने स्वराज्यासाठी आपण पुढे आणू शकतो आणि त्याचं योगदान किती मोठ्याने प्रमाणात करू शकतो हाच एक आम्ही कलेद्वारे प्रयत्न केले आहे. या कलाची आहे ही संपूर्ण 16 वर्ष आपल्या मुलींनी केलेली आहे आणि सगळी काल्पनिक चित्रे आम्ही स्वतः 1 महिनाभर इतिहासाला नमन करून स्वतःच्या हौसल्यातून प्रयत्न केला आहे आपल्या स्वराज्य समोर आणण्याचा. मामा आहेत ते प्रोफेसर आहेत, आमच्या घराण्यातले स्वतः डॉक्टर आहेत कोंडे देशमुख आणि जे इतिहासकार आहेत या सगळ्यांचा म्हणजे काही शिक्षक आहेत. आम्ही महिनाभर हा उपक्रम अगदी मनापासून लहान मुलांनी सुद्धा ह्याच्यातनं हा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडनं काही चूक असेल पण आम्हाला महाराष्ट्रासमोर इतकंच सांगायचं की या घराण्याला आणि आपल्या इतिहासातल्या या स्त्रियांना या स्वराज्य लक्ष्मींना आपल्या शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राला नमन करून सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी परत एकदा आपल्या संपूर्ण परिवारातर्फे जय जिजाऊ, जय शिवाजी महाराज आणि जय स्वराज्य लक्ष्मी यांना वंदन करते. महत्वाची गोष्ट आजकालच्या ज्या मुलीला आहेत मला नवीन पिढीच्या आहेत त्या पिढीला सांगायचा असा प्रयत्न करायचा आहे की या नवीन पिढीच्या आपल्या खरंच ज्या स्त्रिया आहेत, ज्या मुली आहेत, ज्या शिक्षण घेत आहेत त्या मुलींना मला सांगायचं की आपली संस्कृती आणि आपलं कल्चर प्लीज विसरू नका. धर्म जात इथे कुठलाही विषय नाही, पण आपण कुठल्या जातीमधून आहोत त्या जातीला त्या धर्माला एक मुलगी म्हणून एक कल्चर जपण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या स्त्रियांना आजकालच्या सुना, भगिनी, माय, लेकी याच्यामध्ये आपण हिरकणी घेतली आहे की आई आपल्या बाळासाठी रात्रीतनं गळ उतरलेली आहे. त्या सगळ्या मायेला सुद्धा मला आजकालच्या या नवीन जनरेशनला सांगावं वाटतं की आपली संस्कृती आणि आपलं प्रेम स्वराज्याचं विसरू नका. या मॉडर्नायझेशनच्या कल्चरमध्ये आपल्या संस्कृतीला, आपल्या मराठमोळी कल्चरला, या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम फक्त आपण महिला करू शकतो आणि ही फक्त आपली जबाबदारी आहे एवढं लक्षात घ्या.